नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 26 जुलैच्या आपल्या परीक्षेसाठी पासिंग क्रायटेरिया काय आहे आणि खरंच जर आपल्याला 40% मार्क्स आलेले तर आपण क्वालिफाय होऊ शकतो का? पर्टिक्युलर एक्झामिनेशनमध्ये बघा 2 पेपर आहेत. याविषयी वारंवार मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फर्स्ट जो आपला पेपर होतो हा कॉमन पेपर आहे आणि सेकंड हा आपला सब्जेक्टिव्ह पेपर असतं. तर दोघाही पर्टिक्युलर पेपर्सचं सेपरेट पासिंग नसतं, कंबाईन पासिंग असतं. म्हणजे असं गरजेचं नाही की फक्त एकच विषयामध्ये आपल्याला पर्टिक्युलर जास्त मार्क पाहिजे किंवा दुसऱ्या असं नाही. कंबाईन पासिंग आहे, ठीक आहे. सेपरेट असं नाही म्हणजे पेपर 1ला एक सेपरेट पासिंग क्रायटेरिया, पेपर 2ला सेपरेट पासिंग क्रायटेरिया असं नाही आहे. तर हा कंबाईन पासिंग क्रायटेरिया आहे मित्रांनो, जे कॅटेगरीनुसार आपलं कट ऑफ येतं. पण यामध्ये 40% वर आपण क्वालिफाय होऊ शकतो का? किंवा हा 40%चं क्रायटेरिया काय म्हणतो हे जाणून घेण्यासाठी आजचं संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मित्रांनो 26 जुलैला आहे. त्यासाठी 13 डेज आपलं क्रॅश कोर्स सुरू झालेला आहे, ज्याची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 रुपयामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी, 50 मॉक टेस्ट, 10 वर्षाचं PYQ सोबत कंप्लीट 10 युनिटच्या नोट्स, डेली 8 वाजता आणि 10 वाजता लाईव्ह सेशन आणि लाईव्ह आपण रेकॉर्डेड बघू शकतो. ऑफिशियल नंबर्स आहे, आपण कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये 13 डेज आपली बॅच सुरू झालेली आहे, ज्यामध्ये सब्जेक्ट आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉ. फीस आहे मात्र 4000 रुपये. 1 महिन्याची व्हॅलिडिटी आहे, ज्यावर सेट पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर ऑफिशियल नंबर्स आहे, आपण यावर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या. तर काय म्हणतं बघा, आता या जी गोष्टी आहे किंवा पर्टिक्युलर काय म्हटलं आहे कॅटेगरी वाईज क्वालिफाय आपण कसं होत असतो याविषयी ती संपूर्ण माहिती आहे. ठीक. तर 6% ओव्हरऑल काय होतात, मॅक्सिमम आपण बघतो 6% स्टुडंट जे आहे एक्झामिनेशन क्वालिफाय होत असतात. ठीक आहे. बघा, डेटरमाइन क्वालिफाईंग स्लॉट जे असतं सब्जेक्ट वाईज कॅटेगरी वाईज असतं. ठीक आहे. आणि मस्ट हॅव अपिअर इन द बोथ द पेपर. ठीक. 40%चं हे काय आहे किंवा जर आपण कॅटेगरीमध्ये येतो ना, तर हा कुठला प्रकार आहे तर बघा, कॅटेगरीनुसार आपण बघतो कट ऑफ येतं, बरोबर आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जर ओपन आहे EWS जर आपली कॅटेगरी आहे तर 40%. ओके. आणि जर आपण SC ST ठीक आहे यामध्ये येतो, ठीक. रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जर मित्रांनो आपण येतो तर 35% दोन्ही पेपर मिळून. ठीक आहे. पेपर 1 पेपर 2 दोनही पेपरचं इथं एकत्रित काय आहे, पासिंग आहे. या मार्काने आपण मित्रांनो पास होतो, क्वालिफाय होतो का, पास होतो. ठीक आहे. म्हणजे याचं ओव्हरऑल महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये 6% विद्यार्थी काय होत असतात, क्वालिफाय होत असतात. ठीक आहे. आता हा 6% मध्ये आपल्याला बसण्यासाठी ऍटलिस्ट 40चा क्रायटेरिया आपण पार केलेलं असावं. जसं की इथे बघा, मी तुम्हाला सांगते, जसं असं समजा ओपन मध्ये 100 विद्यार्थी आहे पर्टिक्युलर हिस्ट्री सब्जेक्टचे. ठीक आहे. त्यातून 50 विद्यार्थी ठीक आहे क्वालिफाय आहे. यापैकी या 50 पैकी या 50 काय केलं आहे, 40% चा जो 50 विद्यार्थी आहे त्यांनी हे 40% घेतलेले, त्यातून 6% आपल्याला काय दिसून येईल, क्वालिफाय होताना दिसून येईल. ठीक आहे. म्हणजे नंबर्स ऑफ कॅन्डिडेट किती, 40% घेणारे. ठीक आहे. सब्जेक्ट, टोटल सब्जेक्ट, अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशनचं आपल्याला काय दिसून येतं, फॉर्म्युला दिसून येतं. एकंदरीत मला म्हणायचं असं आहे
की पर्टिक्युलर 6% क्वालिफाय होत असतात. ओव्हरऑल जर आपण विचार केलेला 6% काय आहे? क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे. ठीक? टोटल नंबर्स मधून नाही का? पण यामधून 40% ठीक आहे. म्हणजे जितके फॉर्म गेले त्यापैकी 40% मिळवलेले जे आहे ना, 40% मधून सब्जेक्ट नुसार आपलं स्लॉट जे आहे निघत असतं. ठीक? तर हे आपल्याला ह्या 6%च्या क्रायटेरियामध्ये जर आपल्याला यायचं आहे, तेव्हाच आपल्याला 40-35चा क्रायटेरिया आपण पार केलेलं असावं, जेणेकरून आपण इथपर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे. पास आणि क्वालिफाय यामध्ये फरक आहे. ही एक्झामिनेशन क्वालिफाय होण्यासाठी अल्टिमेटली कट ऑफच तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे 40%चं जे थॉट आहे ते लागलेलं आहे किंवा त्यांना असं वाटते की एक्झामिनेशन क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला 40% लागत असतात. पण असं नाही मित्रांनो. त्या 40% घेतलेल्या पैकी जे 66% आहे ना, सब्जेक्ट वाईज आपलं काय होतं, पर्टिक्युलर कॅटेगरी जे आहे कॅल्क्युलेट होत असतात फॉर्म्युलाद्वारा. ठीक आहे. इथे पर्टिक्युलर दिलेला आहे आणि त्यानुसार आपलं स्लॉट जे होतं असतं ते अलॉट होतं. तर अशा प्रकारचं मित्रांनो तुम्ही इथे लक्षात घेतलेलं आहे की 40% किंवा हा जो 35%चा क्रायटेरिया आहे हा पास. ठीक आहे. यातून पुढे विद्यार्थी काय होत आहे? 6% क्वालिफाय होत आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन. तर त्यामुळे अल्टिमेटली सरतेशेवटी तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे? परीक्षेचं कट ऑफ. लास्ट इयरचं जे काही तुमचं कट ऑफ आहे, तेही सब्जेक्ट वाईज. कारण प्रत्येकच विषयाचं सब्जेक्ट नुसार जे आहे वेगवेगळं कट ऑफ आहे. तर ते आपण लक्षात घ्यायला हवं आणि त्यानुसार 3 to 5% त्यामध्ये ॲड करा. 3 ते 5% आपलं पर्टिक्युलर जे लास्ट इयरचं कट ऑफ असतं, त्यापेक्षा समोरचं आपल्याला काय करायचं आहे? गोल सेट करायचा आहे. ठीक? तर एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की अल्टिमेटली काय बघायचं आहे आपल्याला? कट ऑफ. सोबतच मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षेला खूप कमी दिवस आहे. त्यासाठी आपण 30 दिवसीय संपूर्ण क्रॅश कोर्स सुरू केलेला आहे. ऑफिशियल नंबर्स आपल्याला स्क्रीनवर व्हिजिबल आहे. या नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉईन करा. जेणेकरून येणारी परीक्षा उत्तमरित्या आपण क्वालिफाय होऊ शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स मित्रांनो बघत चला. थँक यू सो मच.